नमस्कार. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत श्रीयुत नितीन बापट. नमस्कार. नमस्कार. आणि नितीनने त्यांचा व्यवसाय आता जळगावमध्ये चालवत आहेत, पण गेली मला 32 वर्षापासून चालवतो. गेली 32 वर्ष चालवत. करेक्ट. आणि त्याचा प्रवास कसा सुरू झाला, व्यावसायिक प्रवास, आणि आज आता जिथे आहेत तिथे कसे पोचले, हे आपण नितीन बापट यांच्याकडनं समजून घेऊया. प्रथमतः मी धन्यवाद देतो ताईंना की त्यांनी मला या मंचावर बोलवलं, आमंत्रित केलं आणि एक माझ्या लहानशा व्यवसायाचं पण त्यांनी एक नोट घेतली आणि मला बोलवलं. त्याकरता मी तुमचे आभार मानतो आणि सांगायला सुरुवात करतो माझ्या प्रवासाबद्दल. येस. हा प्रवास 32 वर्षापूर्वी सुरू झाला. मी मुळात मुंबईकर आणि मी मुंबईतनं जळगावला 33 वर्षापूर्वी गेलो. एका वर्षानंतर मला लक्षात आलं की जळगावमध्ये बिझनेस करण्यासाठी तितकं अनुकूल वातावरण नाही. मी जो मुळात प्रिंटर होतो त्या माझ्या व्यवसायाला इतक्या अडचणी यायला लागल्या की मला तो व्यवसाय बंद करून पूर्णतः या नवीन व्यवसायाकडे येणं भाग पडलं. त्याची पण वेगळी कहाणी आहे, पण त्याच्यात आपण नको जाऊया, कारण कुणाला नावं ठेवण्याकरता आपण इथे आलेलं नाही. जे काही चाललंय ते चांगलं कसं झालं आणि कशा प्रकारे झालं तिथे आपण जाणार आहोत. हा जो स्वभावातला बदल आहे हा कशामुळे आला हे शेवटी सांगेन मी. आधी मी सगळं सांगायचो आणि नावं पण ठेवायचो, पण तो बदल झालाय. तर पुन्हा जातो माझ्या आपल्या विषयाकडे की माझ्या व्यवसायाकडे. तर आय थिंक यू स्टार्टेड युअर बिझनेस इनिशियली इकडे प्रिंटिंग, यू सेड. तर दादरमध्ये असताना प्रिंटिंगचाच व्यवसाय. आय वॉज अ प्रिंटर. मी इंडस्ट्रियल प्रिंटिंग करायचो. चप्पल बुटापासून पिशव्यांपासून मशीन्स पर्यंत सगळ्यावर प्रिंटिंग करायचं काम करायचो. देन आय शिफ्टेड टू जळगाव. तिथे मला मेरिगो कंपनीच्या ज्या कार्टर्स होते किंवा बाटल्या होत्या त्याच्यावरती प्रिंट करायला म्हणून बोललं होतं. पण समहाऊ ते सगळं काही नाही झालं. त्याला जबाबदार असलेली लोक वेगळी, त्यांचं एक वेगळीच कहाणी आहे. पण मी आता माझ्या या चालू बिझनेसकडे, तो सध्या जे सुरू आहे त्याच्यात, हा माझा व्यवसाय हा पेट्सचा आहे. खूप वेगळा व्यवसाय. खूप वेगळा व्यवसाय. आणि एका ब्राह्मण माणसाने हा करणं म्हणजे धारिष्ठच आहे. कारण लोक म्हणायचे, अहो तुम्ही मासे खात नाही, मासे काय पाळता, तुम्ही सरळ माशात नॉनव्हेज द्यायला सांगताय, कुत्र्यांना नॉनव्हेज खायला घालायला सांगताय, तुम्ही ब्राह्मण आहात ना. म्हटलं मी खात नाहीये, मी कुत्र्याला खायला घालायला सांगतोय आणि पाळून त्यांच्यावर प्रेम करायला शिकवतोय तुम्हाला, हे लक्षात घ्या. तर त्याच्याकरता जे त्यांचं खाणे त्यांना देणं गरजेचंच आहे ना. मासे खाण्यापेक्षा मासे पहा, हा मेसेज द्यायला आम्ही एक ब्राह्मण माणूस तुमच्यासमोर उभा आहे असं त्यांना सांगितलं. त्यांना हसू यायचं आणि मग हळूहळू तो बिझनेस सुरू झाला. आणि आय थिंक माशांकडनं पण आपल्याला खूप शिकता येतं. खूप शिकणार काय म्हणजे ऍक्च्युली त्याच्यावर पण आपण येऊया. पण आधी मुळात हा बिझनेस सुरू कसा झाला आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या त्या आधी मी तुम्हाला 4 ओळीमध्ये सांगतो. मुळातच जळगाव हे एक अतिशय लहान खेड त्यावेळेला होतं. शहर पण नव्हतं, खेडच होतं. तिथे मेरिको इंडस्ट्रीज, जैन इरिगेशन अशा 2-3 कंपन्याच मोठ्या होत्या, ज्यामुळे तिथे थोडंफार हलचल सुरू झाली होती व्यवसायामुळे आलेल्या माणसांमुळे. बाहेरचं वारं तिथे यायला लागलं होतं आणि त्यात मी एक मुंबईकर जाऊन पडल्यामुळे मी माझ्याकडनं पण त्याच्यात भर घालायचा प्रयत्न केला. ते म्हणजे पेटशॉप चालू करून. कारण नाशिक ते नागपूर एवढ्या पूर्ण एरियामध्ये कुणाचंही पेटशॉप तोपर्यंत नव्हतं. मुळातच पेटशॉप ही संकल्पनाच, मुळातच पेटशॉप ही कल्पना सुद्धा त्या लोकांना माहितीच नव्हती की ह्याचं काय असतं. कोणाला पक्षाला, प्राण्याला, माशाला पाळायचं ही कन्सेप्टच माहीत नव्हती. आणि याचं आणखी शॉप म्हणजे त्यांच्या डोक्याच्या वर होते. हे काय तुम्ही उडून बसतायत. म्हणजे गंमत सांगतो, माझ्या दुकानात ग्राहक यायचे, माझ्याकडे सुंदर फिश टँक सजलेले बघायचे आणि माझे काय छान आहे हो, हे काय शो, म्हणजे तुम्ही शो करताय का, प्रदर्शनी आहे काही. म्हटलं हो प्रदर्शनी. मी एवढी लहान का, म्हटलं मी एफोर्ड करू एवढंच करू शकतो. म्हणजे म्हटलं हे दुकान आहे, प्रदर्शनी नुसती नाही आहे, इथे तुम्ही विकत घेऊ शकता माशांना. तर मासे विकत घ्यायचे कशा करता, खातात काय हे. मला हसू यायचं. म्हटलं एवढेशे मासे तुम्ही खाणार काय, हे खाल्ले तर पुढे दुखेल बरं, खाऊ नका, हे खायचे मासे नाहीत. ह्या माशांवर प्रेम करायचंय आपल्याला, हे घरात आणायचे. आणि तुम्हाला माहितीये का ताई, फिश टँकमुळे वास्तूचा खूप मोठा फायदा होतो. प्रश्नच नाही. बऱ्याच लोकांना यू मस्ट बी नोइंग इट.
ही सुचवते लोकांना. पण त्यावेळेला बऱ्याच 32 वर्षापूर्वी याचं नॉलेज भारतातल्या फार कमी लोकांना होतं. मला तर अजिबात नव्हतं, प्रामाणिकपणे कबूल करतो. पण वास्तूचा फायदा होतो असं कुठेतरी डोक्यात होतं. मग त्या दृष्टीने मी अभ्यास करायला सुरुवात केला होता एका साईडला, आणि एका साईडला व्यवसाय करत होतो. या 3-4 वर्षामध्ये हळूहळू करत लोकांना ते कळायला लागलं की हो, मासे पाळणं चांगलं असतं, दिसतात छान म्हणून. मी त्याच्याकरता त्यांना उदाहरणही छान द्यायचो की मला विचारायचे, हे फिश टँक घरात का बरं ठेवायची, काय गरज काय? म्हणजे छान दिसतं बरं. तर ते असं हात करायचे, छान दिसतं का, कोण घेते, निघून जायचे. वर्षभर मी जवळजवळ असं काढलं. आणि मग मी एक त्याला उदाहरण द्यायला सुरुवात केली. त्याला म्हणायचो, तुम्ही घरी खाटेवर झोपता का हो? खाट कशाला, कोच घेतला की हो भारी बाजला. म्हणजे का घेतला? खाट्यावरही झोपता येतं आणि कोचावरही झोपता येतं, म्हणजे कोच का घेतला? म्हणजे छान दिसतं म्हणून. सतरंजीवरही झोपतं. म्हणजे छान दिसतं ना, हाच गुण तुम्हाला याकडे घेऊन जाईल. तुमचं घर सुंदर दिसावं म्हणून तुम्ही कोच घेतला, टीव्ही घेतला, छान छान कर्टन्स लावले तुम्ही मागे. तसंच हे पण ठेवा, तर तुम्हाला ते छान दिसेल. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. ह्या बिझनेसला सुरू करताना जे त्रास झाले ते फार वेगळ्या प्रकारचे होते. एकतर हा बिझनेस नवीन, लोकांना माहिती नाही असा. त्यात ताई, ह्या बिझनेस करता जेव्हा मी लोकांशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याचं बजेट ऐकून लोकांना वाटलं, बापरे एवढा पैसा एखाद्या शोपीस करता. जेव्हा की ते बजेट 1,500-2,000 वगैरे असं होतं. पण 1,500-2 हजार एका शोपीस करता, कारण ते शोपीस मधूनच घ्यायचं आहे ना. मग शोपीस करता 1,500 कोण खर्च करेल? फिश टँक शोपीस. फिश टँक हा शोपीस म्हणजे शोपीस का 2,000 कोण खर्च करेल? आणि मग माझ्या डोक्यात विचार चालू झाला की हे फक्त शोपीस म्हणून विकलं तर जळगाव तरी चालणार नाही, कारण तो व्ह्यू नाही त्याच्याकडे. मग मी आणखीन माझा वास्तुशास्त्राचा अभ्यास वाढवला आणि मला इतक्या अद्भुत गोष्टी कळायला लागल्या की वास्तूचा फायदा, वास्तू करता आपल्याला फिश टँक ठेवून किती फायदे मिळतात हे अगदी वेदकाळापासून आपल्याकडे आलेले आहे. फक्त तो फिश टँक घरात नाही ठेवता, ते त्या फिशचा उपयोग आपल्या निगेटिव्हिटी घालवण्याकरता करण्यासाठी म्हणून त्या फिशला महत्व द्यायला त्यांनी वेदकाळापासून सुरुवात केली. म्हणजे बघा, विष्णूचा पहिला अवतार कुठला आहे? मत्स्यावतार. म्हणजे मासा तुमच्या जीवनात आता महत्वाचा आहे, हे नोट केले गेलं. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोव्यामध्ये आज जुन्या काळची आपल्याकडची मंदिरच गेलेली आहेत, पण जुन्या काळची मंदिरं अजूनही असलेली गोष्ट म्हणजे साऊथमध्ये. आपण याची सुरुवात गोव्यापासून करू, आपल्या जवळ आहे म्हणून. गोव्यातल्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर तलाव किंवा विहीर आहे. हो, आहे की नाही? मागे रे, समोरच आहे सगळं. समोर असतं. साऊथमध्ये समोर आणि मागे दोन्हीकडे असतं. हो. कलकत्त्यात सुद्धा समोर आणि मागे दोन्हीकडे तळं असतं. कारण काय की त्यात मासे आहेत आणि आपल्याला सांगितलं असायचं की जाताना काही फुटाणे दाणे त्यांना खायला घाला, पाय धुवा आणि मग जा. या मागचं कारणच ते होतं की माशांना बघा, पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडनं घ्या, अंगातली पॉझिटिव्हिटी जी आहे ती उतरवायकरता पाय धुवा आणि मग मंदिरात प्रवेश करा. किती सोपा उपाय बघा. हा उपाय तेव्हा माहित होता, तेव्हा काचेचा शोध लागलेला नव्हता. फिश टँक घरात आणून आपण वापरू शकतो, त्याच्यावर उपाय होऊ शकतो हा विचार होता. पण फिश टँक घरात आले काय फायदे होऊ शकतात याविषयी मत लिहिलेलं होतं. म्हणजे आज नाही तर उद्या हे फिश आपण घरात ठेवू शकू हा अंदाज आपल्या पूर्वजांना होता. मग त्याच्याविषयी त्यांनी त्या काळी काय करायला सुरुवात केली की चित्र काढायला सुरुवात केली की एखाद्या भिंतीच्या एका कोपऱ्यात तुम्ही माशा चित्र काढा, मत्स्यावतारा चित्र काढा, देव म्हणून माशाला घरात आणा. म्हणजे मासे नाही होऊ शकत तर माशाची प्रति करू विष्णूला आणा, घरात तुमच्या त्याची प्रतिष्ठापना करा. असं सगळं डोक्यात माझ्या शिरायला लागलं आणि मला लक्षात यायला लागलं की अरे मासा हा एक प्रचंड मोठा एनर्जीचा स्रोत आहे, ज्याची आपल्याला एनर्जी मिळते आणि ती एनर्जी असते 100% पॉझिटिव्ह. मग मी तो एक पॉईंट हातात घेतला आणि बिझनेस सुरू केला. आणि तुम्हाला सांगतो, बिलीव्ह मी, आज माझी 2 नाही 4 दुकान आहेत, ब्रँचेस आहेत माझ्या. आणि 4ही ब्रँचेस मध्ये सगळ्यात जास्ती विक्री कशाची असेल तर ती माशांची होती. ओ बाबा, असा चेंज आहे, असा चेंज होतो. म्हणजे आय थिंक वेन वी टॉक ओव्हर द फोन, मला पाठीमागून कुत्री मंडळी, माऊ लोक, सगळे नंतर वाढले, सगळ्यांचे आवाज ते सगळे नंतर वाढले.
हा. बघा आधी फक्त मासे सुरू केले मी, कारण ते सगळ्यात सोपं होतं लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि त्याचा Right. आवाज होत नाही. हा. दुकानात सारखे आवाज येते तर लोकांची डिस्टर्बन्स लोकांना होतो त्याचा, आणि मग लोक हे फार भोंगतायत, हे नको घ्यायला, अशी निगेटिव्हिटी होती. म्हणून मी आधी फक्त फिश टँकचं दुकान चालू केलं. फिश टँकचं दुकान चालू केल्यानंतर नंतर मी हळूहळू एक एक मग मांजरी आणल्या. Step by step, go ahead. Embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal. Unstoppable you. Unstoppable you. Unstoppable you. मांजरींचा आवाज नाजूक असतो. हा. छोटे पक्षी आणले ज्याच्यात आवाज नाजूक असतो, तास पण रंगीत पक्षी बघून लोकांना फार आकर्षण वाटायला लागलं. मग लोकांनी पक्षी घ्यायला सुरुवात केली, मांजरी घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात शेवटी मी आणले कुत्रे, कारण तोपर्यंत लोकांची मानसिकता बदलली होती. आफ्टर 5-6 इयर्स लोकांची मानसिकता हळूकत बदलली होती की नाही यार असं का असलं पाहिजे. तोपर्यंत मुंबई पुढे झाली मुलं तिथे जी होती ती त्यांनाही याचं आकर्षण वाटायला लागलं, आणि मग त्यांनी माझ्या धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. वंडरफुल. मग मी कुत्रे ठेवायला सुरुवात केली. कुत्र्याचं खाद्य तुम्हाला खोटं वाटेल, प्रतिष्ठित कंपनीच्या खाद्याचे 10-20 किलोचे बॅग्स घेऊन ते ओपन करून त्याचे 100 ग्रॅम 500 ग्रॅम अशी मी पॅकेट करून विकलेत. त्याच्याकरता आधी 50-50 ग्रॅमची छोटी पॅकेट करून लोकांना फ्री दिली की खायला घाला, काय गरज आहे, घरात पोळी आहे ते देतो आम्ही. अशी उत्तरं 90% लोकांनी दिली, 10%नी ट्रायल केलं, आणि आता माझा प्रमुख धंद्यामधला एक धंदा म्हणजे डॉग फूड झालेला आहे. वाव. त्याला आता 32 वर्ष झाली त्याला गोष्ट. म्हणजे आणि आय वुड से वन थिंग की आता मला माहिती आहे इथे पण आपल्याकडे पण कुत्रा होता डेफिनेटली, आणि त्याला नॉर्मली घरातलंच जेवण नक्की दिलं जायचं, पण त्या मंडळींना सुद्धा त्यांचा चॉईस असतो. हो असतोच. कधी कधी त्याला कंटाळा यायचा, मग नाही मला नाही खायची पोळी, मग तो डॉग फूडच खायचं असायचं. असंही असतं कधी कधी. पण आता ते लाड हे करावे पॉईंट लागतात. हा पॉईंट नोट करून घ्या ताई बोलल्या त्या, आम्ही घरातलं द्यायचो कारण त्यावेळेला पर्याय कमी होते. आता मी आय स्ट्रॉंगली म्हणजे ऑब्जेक्शन घेतो या गोष्टीचं की घरातलं खाणं द्यायचं नाही द्यायचं. अजिबात नाही. आय वुड टेल यू व्हॉट, त्या काळी म्हणजे आता इवन आमचा मायलो जाऊन सुद्धा 15 वर्ष होऊन गेली. त्याच्यामुळे तेव्हा, आणि तो 20 वर्ष होता 20-22 वर्ष. आमच्याकडे. हो. त्याच्यामुळे तेवढी वर्ष त्यावेळेला डॉग फूड नव्हतंच मार्केटमध्ये. बरोबर, करेक्ट. नंतर यायला लागलं, मग आल्यानंतर सेम थिंग. जसं फिश टँक घरात आला कारण काच निर्मित झाली, डॉग्स पुष्कळ आले, मग त्याचा अभ्यास झाला, त्यांच्या पोटाचा अभ्यास झाला, त्यांच्या आतड्यांचा अभ्यास झाला, मग लक्षात आलं की त्यांना कशाचं कॉम्बिनेशन देऊन नीट पसतं त्यांचे डेव्हलपमेंट होते, आणि मग डॉग फूड मध्ये पण क्रांती आली. त्याच्यानंतर सुद्धा आय वुड ऑल्सो ऍडमिट वन थिंग की तो जायच्या साधारण 5 वर्ष आधीपर्यंत, म्हणजे आधीची 5 वर्ष, तो 15 वर्षाचा झाल्यानंतर ऑलमोस्ट एव्हरी डे त्याला डॉग फूड आम्ही द्यायचो, आणि त्याच्यामुळे मला वाटतं 20 वर्ष कुत्रे नाही राहत. नाही त्या नव्हते राहत, पण डॉग फूडमुळे तुमचं कुत्र्याचं आयुष्य माझा वाढतं. 20 वर्ष राहिला आणि शेवटपर्यंत हेल्दी राहिला. हेच मी सगळ्यांना सांगतो, जे ताई सांगतायत ते बरं झालं तुम्ही आता मला ते स्वतःहून सांगितलं की डॉग फूड घातलं तर तुमच्या कुत्र्याचं आयुष्य वाढेल, नाही तर वाढणार नाही. आमचा कुत्रा छान जगला, मस्त शेवटपर्यंत ताकद होती, एकदम फ्रेश असायचं, आम्ही भाकरी घालायचो, आम्ही पोळी घालायचो असं सांगणारे खूप कस्टमर्स मला आहेत. मी त्यांच्यानंतर त्यांना विचारतो किती वर्ष जगला हो तुमचा कुत्रा? मस्त 12-13 वर्ष जगला. मला हसायला येतं. ज्याचं आयुष्य 18 ते 20-22 वर्ष असलं पाहिजे ते 12 वर्षात गेलं, त्याचं तुम्हाला वाईट नाही वाटत का? अरे बापरे एवढं जगतं, कोणाचंच जगत नाही, आमच्याकडे कोणाचंच जगत नाही. तुमच्याकडचं कोणाचं न जगण्याचं कारण हेच होतं की तुम्ही घरचं सगळ्यांनी खायला घातलं. भाकरीन पोळी भाजी हे त्याचं खाणं नाहीच आहे. मुळात कुत्रा हा प्राणी जंगलातला होता, कार्निव्होरस ॲनिमल, आणि त्याला आपण काळानुसार बदलत त्याला आपण म्हणजे माणसाळवलाय. आणि आय वुड ऑल्सो टेल यू वन थिंग, जरी कुत्रा कार्निव्होरस आहे, आता आमच्याला तर आम्ही लीश बांधून पण न्यायचं हे करायचं नाही, तर त्याला बाहेर जायचं असेल की तो भूक करायचा, दार उघडून द्यायचो, आपला जायचा, आपलं यायचा. पण त्याच्या बरोबर कधी कधी आम्ही जायचो, त्यावेळेला मी नोटीस केलं
त्याला जर पोटामध्ये दुखत असेल किंवा काही होत असेल तो गवत खात सांगणार असेल. नाही. गवत तो खायचं. गवत खाणार किंवा कुठच्या तरी विशिष्ट झाडाची पानं शोधून काढून खायचा. आणि मग जेव्हा त्याच्या पानांचं अनालिसिस मी करायची तेव्हा लक्षात यायचं की ह्या पानात हे गुण आहेत, म्हणजे याच्या पोटात हा प्रॉब्लेम होत असणार. युअर डॉक्टर, त्यामुळे Yeah. तुम्ही हे सगळं करू शकलात. बाकी लोक कसं करतात? नाही करत. त्यामुळे हे सगळं करायचं काम डॉक्टर लोक करतात. सायन्स त्याच्या मागे उभं राहतं Yes. आणि त्याचं खाद्य बनलं जातं की बाबा या खाद्यात त्यांना सर्व पूर्ण आहार मिळाला पाहिजे. हम्म. त्यामुळे माझी रिक्वेस्ट ऐकण्यानं आहे की पूर्णतः डॉग फूडवर त्यांना मोठं करा. मध्येच विषय बदलला आपण. माझा विषय मूळ हा नाहीये, पण काय आहे की एखाद्या विषयात बोलताना हा. जर आपल्याला सांगता आलं समोरच्यांना की तुम्हाला काय केलं पाहिजे तर हरकत काय? प्रॉब्लेम काय आहे? चांगलं आहे ते उलट. वी मस्ट हेल्प. येस. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. ही एक हेल्प आपण आणि समाजाची करू. घरामध्ये आय वुड ऑल्सो से वन मोर थिंग की घरामध्ये पेट असणं हे घराच्या एनर्जी करता अगदी खूपच बरोबर. छान अगदी असतं. बरोबर. कारण घरातल्या लोकांना एकटेपणा वाटत नाही. त्याला लाईक घरामध्ये लहान बाळ असल्यासारखं होतं. दॅट इमोशन्सला एक्सप्रेशन होतं, वेंट आउट व्हायला होतं. अँड बेसिकली पीपल कॅन एक्सप्रेस देअर लव्ह अँड येस येस एक्झॅक्टली. स्पेशली लहान मुलं जी असतात, लहान मुलांना काय होतं की त्यांना पॅम्परिंग केलं जातं. सगळं जग त्यांच्यावर लाड करतं, प्रेम करतं. ते त्यांना कॅरीफॉर्ड पुढे करताच येते. कोणाला देतील ते? कुठले भावली? आधीच्या पिढीला भावल्या माहिती होत्या. आजकालच्या पिढीला भावल्या सुद्धा देत मोबाईल नाही. माहिती असतं. मोबाईल माहिती असतं. मोबाईलवर कसं प्रेम करतात. त्याच्यावर कसं प्रेम करणार? भावली सुद्धा देत नाही. भावली दिली तर इतकी सुंदर देतात की त्याच्या केस उपटता येत नाहीत, अंगाचे ड्रेस फाडता येत नाहीत. कारण त्यांच्या प्रेमाची जी गोष्ट आहे ती कळकळून प्रेम करतात ते. त्या कळकळून प्रेम करण्यालाच अर्थ असतो, कारण त्यांचं प्रेम निरागस असतं. तसं प्रेम ते भावलीवर कळलं की भावलीला नटवतात काय, कुंकू लावतात काय, केसांच्या विण्या घालतात काय, त्या सगळ्यात त्यांची वाट लागते. टकल्या भावल्या आपण बघितल्या असेल पुष्कळ लोकांनी. पण त्या भावल्यात सुद्धा त्यांना त्याचं प्रेम राहतं, कारण ते त्यांना ऑपरेट करू शकतात. आणि धिस ऑपरेटिंग इझिली हॅपन्स वेन डॉग इज देअर और कॅट इज देअर, किंवा मासे आपल्या घरात असतील तर पेट असेल थोडक्यात. आय वुड डेफिनेटली लाईक टू शेअर वन थिंग आउट. आमच्याकडे जो माझा मायलो होता त्या वेळेला अच्छा, मायलो नाव होतं का मायलो. तुमचं? अच्छा. तर त्यावेळेला आता त्याला तर आम्ही अडॉप्ट केला होता आणि तो स्ट्रे होता आणि आम्ही अडॉप्ट केला होता. त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट त्याची डेट ऑफ बर्थ काय माहित नव्हती. पण मुलांना जेव्हा मनात येईल तेव्हा त्याच्यावर बसत असतं. त्याचा नाही ते त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचं. अच्छा. म्हणजे मग त्याच्याकरता सुरुवातीला इनिशियली रेग्युलर केक आणायचे आणि त्याला समोर बसवून त्याच्या हाताने तो केक कट करायचा. अरे बापरे, काय हाऊस. अरे वा, व्हेरी गुड यार. चांगलं उदाहरण आहे. कॅन्डल वगैरे लावायचे, मग हॅपी बर्थडे करायचे त्याला अगदी त्याला क्राऊन बिऊन घालायचे. त्याला खूप मजा यायची की खुर्चीवर बसलाय, टेबलावर त्याला बसलाय. किती मजा यायची ह्याला महत्व नाही. मजा यायची होती की त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट किती होती लोकांची. एक्झॅक्टली. मुलं त्याच्यात किती समरस झाली होती. हा आणि महत्त्वाचा विषय. ते होत मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की आपल्या रेग्युलर केक मधला गोड डॉग्सना द्यायचं नसतं. मग त्यांच्या मनात येईल तेव्हा स्पेशल डॉगचा केक ऑर्डर अरे करायचे. बापरे यार, त्या काही मिळायचा का पण? त्यांनी 2-4 ठिकाणं शोधून काढली होती. अरे बाप, हे म्हणजे फारच अद्भुत आहे. आणि मग तो डॉगचा केक आणायचा, मग त्याला केक कट करायचा, त्याला खायला घाऊ घालायचं उरल्याचं काय करणार? आणि उरलेलं खाली त्याचे जो एकटा जायचा ना त्याचे फ्रेंड असायचे, डॉग फ्रेंड, ओके. त्या सगळ्यांमध्ये वाटायचे. म्हणजे बघा, शेअरिंग पण छान होत होतं. तर हे असं सगळं आहे. डॉग हे विश्वच एक, म्हणजे पेट्स हे विश्वच वेगळं आहे. इट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. परत आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया आपण. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you,
काय होतं, हा विषयच असा आहे ना की तेव्हा बाकी ठिकाणी आपण जाणं साहजिक असतं, कारण हा. पेट्स हा जिव्हाळ्याचा विषय आपल्या प्रश्नच सगळ्यांचा. नाही. तर मी जेव्हा पेट शॉप सुरू केलं आफ्टर 10 इयर्स, मी ब्रँचेस सुरू केल्या, काढल्या, डोळ्याला Right. काढली. Right. नाशिकला मी 5 वर्ष दुकान चालवलं. नाशिकमध्ये? हो. ओके. माझ्या दुकानाचं नावही छान आहे, केज अँड पॉट. केज म्हणजे पिंजरा हा. आणि पॉट म्हणजे फिश पॉट. वाव नावच आहे केज अँड पॉट. वाव. त्याच्या ब्रँचेस नाशिकला 2 काढल्या मी, हं. जळगावमध्ये 2 ब्रँचेस होत्या, रावेरला 1 ब्रँच होती, धुळ्याला 1 ब्रँच होती. अशा आमच्या सगळ्या ब्रँचेस होत्या. हं. मी होत्या का म्हणतोय, कारण मी हळूहळू सगळ्या ब्रँचेस आता बंद करत चालू आहे, का? बिकॉज आय एम गेटिंग ओल्ड. Oh. Not ते काय आहे माहितीये का, मी नाशिकला जाऊन यायचं, जळगाव जायचं, धुळ्याला जायचं, मग तिकडे रावेरला जायचं, अशा 4 ठिकाणी फिरू नाही शकत. आणि हा बिझनेस कमी आणि सेवा जास्ती आहे, हे हो. लक्षात ठेवून करावं लागतं. कारण होतं काय की मी माणसाला कामात ठेवून आलो इकडे की ती माणसं फक्त विकायच्या मागे असायची. आपल्याला त्या डॉग्सच्या वरती प्रेम करायचंय किंवा पुतळ्यांवर प्रेम करायचंय किंवा वास्तुशास्त्राविषयी लोकांना सांगायचंय, ही कळकळ नसल्यामुळे व्हायचं काय, तो फक्त बिझनेस व्हायचा आणि मला फक्त बिझनेस नको होता. मला माणसातल्या आणि प्राण्यामधल्या संगनमतामुळे होणाऱ्या Bonding. आनंद, बॉन्डिंगमुळे होणाऱ्या आनंदाचा वाढ करायची होती त्याच्यात लोकांच्यात, आणि ते पेरायचं होतं की बाबा तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा आणि घरात आणा. वाव. ते होऊ नाही तो शकत. मग मला नुसतं बिझनेस होऊन पैसे करून इंटरेस्ट नव्हता, मग मी क्लोज डाऊन आहे. नाशिकची 2 दुकानं बंद केली, धुळ्याचं म्हणजे बंद केलं. अजूनही या सगळ्या ठिकाणी समजा अशी डेडिकेशन असणारी कोणी व्यक्ती समोर आली, नक्की मी त्याला माझं सर्व ज्ञान देऊ इच्छितो, मी त्याला पूर्णतः मदत करू दॅट विल बी इच्छितो. अमेझिंग. अट एकच आय राहील. थिंक प्रेक्षकांना लक्षात नाही थांबा, एक अट नंबर आहे. शेअर करणार आहे मी. एक अट आहे पण त्याच्याकरता. हा. अट काय ते सांगतो, त्याचं कारणही सांगतो. हा. अट ही आहे, सगळ्यात पहिली अट जी आत्ता ताईंनी सांगितली की त्याला प्राण्यांविषयी प्रेम पाहिजे, हो. कळकळ पाहिजे. आणि दुसरी अट ही पाहिजे की तो माणूस मराठी पाहिजे. आता हे का, येस. कारण आपल्या मराठी माणसांमध्ये बिझनेस करण्याची जी वृत्ती आहे ती कमी आहे. नोकरी करा, 10 ते 5 ड्युटी करा की पाय वर करून झोपा, हा जो ऍटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड बदलाय करता म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे हा, की मराठी माणसा पुढे आणि म्हणजे त्यानिमित्ताने आणखीन काही मराठी तरुण या व्यवसायात येतील आणि त्यांच्या घरच्यांना पण बिझनेसचं महत्व कळेल. कारण बिझनेस 100%. मन म्हणजे आपल्या गुजराती, मारवाडी, पंजाबी हेच डोळ्यासमोर येतात. करेक्ट. क्वचित प्रसंगी हा साऊथ एक इंडियन येतात, खूप कारण महत्त्वाचा हॉटेल धंद्यामध्ये ते point. आहेत. हॉटेल धंद्यामध्ये ते आहेत, त्यामुळे आपले हे 4 लोक येतात, मराठी पुढे येत नाही. तो यावा म्हणून माझा एक छोटासा एक सहभाग त्याच्याकडे. करेक्ट. दॅट्स अ वंडरफुल थिंग. तर मी सो नक्की मराठी मंडळींनो, आणि आपला कार्यक्रम मराठीत आहे म्हणून मराठी मंडळींनो, आणखीनच ज्या ठिकाणी तुम्हाला हे केजन पॉट ची फ्रँचायझी घ्यायची असेल त्यांनी ताबडतोब कॉन्टॅक्ट नक्की करा, प्लीज करा. तुमचे फोन आले तर मला आनंद खूप होईल. मी तुम्हाला पूर्णतः मदत करीन. तुमच्या जागेवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्राप्त करून देईन. येस. तुमच्या शहरात, तुमच्या गावात हा बिझनेस मी सुरू करावा अशी माझी खरंच इच्छा. आणि या बिझनेसला सगळ्यात मिनिमम लागतं इन्व्हेस्टमेंट. का? कारण लागतात काय, फिश टँक्स, एक रॅक, फिश फूड सगळं स्वस्त आहे. सगळं मिळून साधारणतः 1.5 लाख ते 2 लाख लहान गावाकरता, मोठ्या शहराकरता 4 ते 5 लाख एवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं आयुष्य बनेल. मला असं वाटतं की कुठल्याही नोकरी करता याच्यावरून तिप्पट अमाऊंट भरायला लागते आज. आणि आता गव्हर्नमेंट नाही, प्रायव्हेटमध्ये सुद्धा काम करण्याकरता अशा तऱ्हेचे सोर्सेस झाले की तुम्ही पैसे भरा आणि नोकरी मिळवा. ते सगळं करून दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुमच्या हाताखाली 4 माणसं कामात ठेवा आणि तुम्ही स्वतः कमवा. लोकांना कमवायला चान्स द्या. लोकांना हा बिझनेस वाढवायला सांगा. या बिझनेसला प्रचंड मोठा हे स्कोप आहे. प्रचंड स्कोप आहे. परत देऊ आपल्या वाक्य. या बिझनेसला प्रचंड असा स्कोप आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही भरपूर संख्येने यावं अशी मी विनंती तुम्हाला करतो. नक्की. पुन्हा आपण तेच करतोय. माझ्या बिझनेसची वाढ कशी झाली इकडे लक्ष देता आपण दुसरीकडे चाललोय. तर आता मी सांगतो आता पुन्हा ह्या बिझनेसमध्ये आणखी नवीन डायमेन्शन किंवा नवीन आयाम आता रिसेंटली कुठल्या गोष्टींमुळे आलेले आहेत सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी ते सांगत होतो जिथून आपण सुरुवात केली की मी सुरुवात केली, अतिशय त्रास झाला, बिझनेस सुरू झाला, इतक्या ठिकाणी ब्रँचेस काढले, हे सगळं केलं. पण तरी सुद्धा लक्षात घ्या, हा बिझनेस किती म्हणतरी तेव्हा अतिशय निग्लिजिबल लोक त्याच्याकडे लक्ष द्यायची, प्राप्ती अतिशय कमी होती.
किंबहुना कधी कधी तर प्राप्ती नसायचीच, कारण मासे मरायचे, कधी याला पार्सल फुटून यायचं, कधी काही उंदीर शिरायचा, नुकसान करायचं, बऱ्याच गोष्टी. तर मग त्याकरता मी अनेक बिझनेस साईडला करायला लागलो की नाही यार मला एका बिझनेसवर राहून टाका नाही. मग मी जळगावमध्ये सगळ्यात पहिल्यांदी पिझ्झा हा प्रकार सुरू केला. पिझ्झा हाऊस पहिलं माझं आहे. जळगावमध्ये पिझ्झा खाल्ला तो माझ्या हातचा खाल्ला. Wow. अंकल्स पिझ्झा म्हणून मी पिझ्झाचं पहिलं दुकान उघडलं. अंकल्स मी पायोनियर आहे या दोन बिझनेसचा, तर मी 100% पायोनियर आहे जळगावचा. सगळ्यात पहिल्यांदी पेट शॉप सुरू केलंय, ते मी केलंय, आणि सगळ्यात पहिला जळगावकरांना पिझ्झा मी खायला घातलाय. ते मी अभिमान सांगू शकतो. कारण काय की तोपर्यंत पिझ्झा शब्दही म्हणजे ज्या मुलांना मी हा व्यवसाय करा म्हणून सांगितलं, मी तो करत नव्हतो ॲक्च्युली. माझ्याकडे काही स्टुडंट्स आले, ते मला म्हणाले काका मला मदत करा, आम्हाला बिझनेस करायचा आहे. ते मराठी असल्याने मी आणखी उत्साहाने त्यांना मदत करायला निघालो. त्यांना म्हटलं काय बिझनेस करायचा, तुम्ही सांगाल तो करू, पण नवीन काहीतरी कराल तर तुम्हाला त्यात वाव आहे. जुन्या बिझनेसमध्ये परत खेचाखेची मारामारी आहे. माझ्याच बिझनेस तर वाढल्या गेलं माझंच पोट भरते, तुम्ही काय याला ते येऊ नका, त्याला अजून 10-20 वर्ष लागतील, तुम्ही तोपर्यंत शांत बसा, या बिझनेसकडे आपण बघू नका, त्यापेक्षा आपण नवीन बिझनेस शोधू. मग आम्ही शोध केला तर आमच्या लक्षात आलं की पिझ्झा कोणी खाल्लेलाच नाही. मुलांनी पण पिझ्झा नाव ऐकलेलं नव्हतं. मुंबई पुण्यात जे लोक यायचे त्यांना पिझ्झा माहित होता, त्यांना आवडत होता, पण बेसिकली जळगावच्या लोकांना पिझ्झा माहीत नव्हता. मग मी पिझ्झाचं दुकान करायला ठरवलं. 4 मुलांना घेऊन मी मुंबईला आलो, दादरला आलो, तिथून डॉमिनोजमध्ये आम्ही गेलो, मुलांना पिझ्झा खायला घातला. मग घरी आणलं. त्यांना वाटलं कसं काय शक्य, एवढं मोठं प्रचंड दुकान, एवढं सुंदर AC, एवढा मोठा ओव्हन, तो त्याच्यात घालायचं, मग होम डिलिव्हरी करायची, हे सगळं आपल्याला कसं एवढं, काका हे अशक्य आहे, प्रचंड इन्व्हेस्टमेंट लागेल. मग मी त्याच्यातही कमी इन्व्हेस्टमेंट ते कशी करतात सगळं माझं डोकं चालून मी स्वस्तामध्ये चांगल्यामध्ये करून आउटलेट सुरू केलं. बिलीव्ह मी पहिले 2 महिने आम्हाला श्वास घ्यायला फुरसत नव्हती. अक्षरशः लाईन लागायची दुकानासमोर, इतका पिझ्झा विकला गेला. पण 2 महिन्यानंतर झालं काय, 2 महिन्यानंतर लोकांचा उत्साह संपला. बाहेरची जी पुण्या मुंबईची मुलं सुट्टीत आली होती ती आपापल्या परत पुण्या मुंबईत निघून गेली, आणि मग आमच्या धंद्याची वाट लागली. कारण लोकच खाणारी नाहीत, आम्हाला रोज बनवायला लागायचं आणि फेकून द्यायला लागायचं आधार. मग ते तोटा व्हायला लागला. मग हळूहळू करत तो धंदा आम्ही बंद केला. असे अनेक लहान लहान मोठे मोठे धंदे आम्ही सुरू केले. आणि पुन्हा एकदा एक लक्षात आलं की हे मासे आणि पक्षी आणि प्राणीच आपल्याला तगवतील, आणि तसंच झालं. आज जळगावमधलं सगळ्यात मोठं दुकान, सगळ्यात जास्त ब्रँचेस असलेलं दुकान माझं आहे. पेट फूड मॉल, म्हणजे नवीन विचारत ना काय पुढच्या ह्याच्यात, पेट फूड मॉल मी आत्ता जस्ट सुरू केलं. त्याच्यात फक्त पेट फूड आहे. आणि पेट फूड म्हटलं असतं तर त्याच्यात अगदी कुत्र्यांच्या टायपासून, बुटांपासून, मोजांपासून, टूथपेस्ट, टूथब्रश पासून सगळं आहे. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. कोट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, टी शर्ट्स आहेत, त्यांना बसायला गाद्या, लोट, टक्के ते पण आहेत सगळं. म्हणजे कुत्र्यांची लाड करायची आहेत, मांजरीची लाड करायची आहेत, आमच्याकडे या, तुमचे भरपूर लाड तुम्ही करू शकाल. व्हेरियस प्रकारचं अनेक प्रकारच्या फूड्सचे प्रकार आहेत. काड्यांचे वेगळे प्रकार आहेत, चावायच्या हाड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे टॉनिक्स आहेत, म्हणजे काय नाही आहे, भरपूर आहे. हे प्रचंड 1000-1200 स्क्वेअर फीटचं मोठं दुकान मी जळगावमध्ये सुरू केलं आता. आणि त्याला रिस्पॉन्स खरंच सुंदर आहे. लोक पहिल्यापर्यंत आल्यानंतर असं बघून एकदम अरे बापरे हे एवढं असं म्हणतात. इव्हन मुंबई पुण्याची जी लोक मांड येतात तर ते म्हणतात मुंबई पुणे पण एवढं दुकान छान नाहीये. हे धारिष्ट गेलेले आता, त्याचा रिस्पॉन्स किती मिळेल पुढे थँक्यू असं तुम्ही होप दाखवल्यानंतर बरं वाटतं. पण हा आज धंद्याची माझी पोझिशन आहे की मी अगदी एवढ्याशा लावलेल्या बीजापासून आता जळगावमध्ये आमच्या 22 दुकानं आहेत. मी माझी 2 दुकानं सोडून 22 दुकानं आहेत जळगाव जिल्ह्यात, कितीतरी आहेत. म्हणजे बघा इतरांनी चालू केलेली एका बीजाचे किती मोठा वटवृक्ष तयार झालाय बघा इतक्या लोकांना, आणि सगळे मराठी आहेत, सगळे मराठी लोक आले. अजून तरी या प्रांतात आपली आवाजी आहे. मराठी मुलांनो जागृत व्हा, अटॅच व्हा. मराठी माणसाला याहून सोपा धंदा नाही. माझ्याच
म्हणजे प्रेरणाने म्हणा किंवा काय माझ्याकडे बघून म्हणा, कोकणात 2 दुकानं चालू झाली आहेत, पुण्यात 3 दुकानं चालू झाली माझ्याचकडनं शिकून बघून करून. मुंबईत 1 दुकान, मुंबईनी जळगावकडनं प्रेरणा घेणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे, पण तरी 1-2 मुलांनी मुंबईत पण माझ्याकडे प्रेरणा घेऊन दुकान सुरू केलेलं आहे. म्हणजे हे काय मला म्हणायचं आहे की माझ्याकडे प्रेरणा म्हणण्यापेक्षा काही चांगलं घडतंय हे जेव्हा तुमच्यापर्यंत पोचतं, आपोआपच तुम्ही पुढे होता, मला पण सहभागी करून द्या असं म्हणता. आणि तिथेच मला वाटतं आपण बिझनेस करण्याचा यशप्राप्ती म्हणता येईल. मी यशप्राप्ती याला म्हणतो, पैसा कमवायला नाही म्हणतो. पैसा मिळतोच, पैसा मागून येतो. तो किती येतो, काय येतो, खूप जास्ती आला तर आनंद होतो असं सगळं माझं तरी नाही आहे. पैसा पोटापाण्यापुरता मिळाला, आय एम हॅपी. पैसा इज अ बाय प्रोडक्ट ऑफ द हॅपीनेस करेक्ट दॅट यू गेट आउट ऑफ इट. करेक्ट. तो पैसा हाच जर महत्वाचा मानला तर तुम्ही काही पुढे जाऊ शकत नाही. मग बिझनेस खूप वाढतो, माणूस म्हणून तुम्ही कमी कमी होत जाता, ठेंगणे होत जाता. मला माझा माणूस पण ठेणं होऊ द्यायचं नाही. पैसे कमी असतील तर चालणार आहे. हा माझा काय म्हणतात त्याला, उदात्त म्हणू शकतो आपण त्याला, विचार त्याच्या बेसिक विचार आहे, Basic. मूळ विचार आहे तो. पण आता बाकीच्याकडे बघितल्यानंतर ह्याला उदात्तपणा येऊन गेलाय, कारण बाकी बेसिक हा विचारही करत नाही. नाही बाकीच्या लोकांना ना आपण काय म्हणतो, मनी इज अ मीन्स टू एन एंड. काहीतरी साध्य करण्याकरता एक मीन्स साधन म्हणून आपण पैसा म्हणून पाहतो. साध्य नाहीये पैसा, साध्य पण नाही. लोकांच्या करता पैसा हे साध्य असतं आणि तिथे गडबड होते. बघा आपला विषय कुठून सुरू झाला कुठे संपतो. ठीक आहे. Yes. तर तर आपल्याला आणि आता आय वुड से वन थिंग, रिसेंटली आय थिंक यू डिड अनस्टॉपेबल यू. येस डेफिनेटली त्याचाच फायदा त्याच्याने आहे. पण फायदा झाला. सुरुवातीला मी जे म्हणतो ना की मी असं का बोलतो त्याचं कारण हे अनस्टॉपेबल आहे. कारण इथे काय झालं की मला हे लक्षात आलं की बिझनेस तर आपण करतोच आहोत, पण मी हे कधी योजनाबद्ध केलंय की नाही मला आठवायला लागेल की मी योजना केली होती पुढे जाऊन मी 6 दुकानं करीन आणि असं करीन, मी पिझ्झा करीन, असं काही झालेलं नव्हतं. बरं हे प्रवाहाबरोबर चालता झालेलं होतं. पण आता मला लक्षात आलंय की जर ते एम टाकून मी केलं असतं तर कदाचित माझं यश लवकर मला मिळालं असतं. होय. आज वयाची 65 झाल्यानंतर मी यशस्वी म्हणून स्वतःला म्हणू शकतोय, ते कदाचित वयाच्या 55 वर्षी किंवा 50 वर्षीच मी म्हणू शकलो असतो. काय पण देर आहे दुरुस्त आहे म्हणून. आता जरी मी हे ऐकले आणि याच्यापुढे प्रेरणा घेऊन मी जर काही करायला घेतलं तर अजून तर काय मी पुष्कळ तरुण आहे, अजून खूप जगायचं आणि खूप काही करायचंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण अनस्टॉपेबल यू मध्ये स्पेशली काय काय मिळालं? त्याच्यात मला मिळाली स्वप्न बघण्याची प्रेरणा. त्याच्यातनं मला मिळाली आपण एक एम ठेवून सतत सातत्याने चालणं, हे त्यातनं मला मिळालं. मी चालत आलोच होतो आणि थोडासा मी वयानी म्हणा किंवा उगीच कंटाळा म्हणून थोडासा आळसावलो होतो. तिथून तुम्ही मला असं हलवून जा केलं, झोपू नको, उठ, अजून खूप करणं बाकी आहे. राईट. आणि त्यामुळे बिझनेसकडे बघायचा दृष्टिकोन बदलल्यामुळे मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या, आम्ही मदत करीन. नाही तर मी हे सांगितलं नसतं. आता काय झालंय की बिझनेसमध्ये आपण आणखीन ग्रोथ कशी करू शकतो याच्याकरता सुचलेला हा मला हे, माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ नाही, ओव्हरऑल बिझनेसमध्ये पेट शॉप्सची वाढ म्हणजे मी माझी वाढ मानतो. त्यातनं मला पैसा मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. माझ्या बिझनेसचा दृष्टिकोन आता बदललाय. बघा बिझनेस म्हणजे पैसा हा दृष्टिकोन घालून नेहमी चालत नाही. अर्थात तो असलाच पाहिजे, पैशाशिवाय काही होत नाही. लक्ष्मी येते तिथं असलीच पाहिजे, आलीच पाहिजे. पण लक्ष्मी श्रेष्ठ तेव्हाच ठरते जेव्हा सरस्वती बरोबर असते, हे लक्षात घ्या. सरस्वतीला बाजूला सोडून जी लक्ष्मी येते ती चंचल असते. सरस्वती बरोबर आलेली लक्ष्मी चंचल नसते, स्थिर होते, तिला स्थिर राहावं लागतं. त्यामुळे मी लक्ष्मी सरस्वती एकत्र आणून त्याद्वारे बिझनेस व्हायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माझी साथ दिली आणि तुम्ही हा कोर्स पण जर केला तर आपले विचार चांगले जुळतील आणि आपण एकाच ध्येयाकडे पुढे जाऊ. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. तर आपण एकाच ध्येयामागे जाऊ आणि अशीच पुढे वाढत राहू. राईट. सो ट्रू.
सो ट्रू. सो मंडळी, नितीन बाप यांचा Thank you. प्रवास ऐकलात आणि त्याच्यातून माझी खात्री आहे तुम्ही प्रेरणा घेतली असेल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर मिळेल. जर कुठेही पेट शॉप चालू करायचं मनात असेल, इच्छा असेल, आवडणार असेल तर नितीन बापटना कॉन्टॅक्ट करायचा. आणि ताई माझी एक रिक्वेस्ट आहे, हा, आपण please. खालती न करता एक काम करा, स्क्रोल करा खाली. हो 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 चालेल ना, ते म्हणजे तर कसं करणारच आहोत. कंटिन्यू स्क्रोल असेल ना तर माझा फोन नंबर लगेच लक्षात येईल. नाही नाही, तो त्यांच्या. तर ते आपण करा. करणारच आहोत. कारण ते काय होतं, कधी कधी डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये जाऊन पाहायचं लक्षात येत नाही किंवा विसरून जातो माणूस, तर खाली असेल तर लगेच तो note down स्क्रोल करा. होणार. तो स्क्रोल इन करा. ऍडिशन टू दॅट खाली खाली का करा. असेल माहितीये, फोन नंबर आणि ईमेल आय डी हे Correct. दोन्ही असतील Correct. की त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट मेल टाकता येईल Yes, yes. म्हणून ते द्यायचे क्लिकेबल लिंक. करेक्ट करेक्ट. सो तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला. ताईंचं पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. हा आणि चॅनल मल्टिवर्स आपला अनस्टॉपेबल यू ची पण लिंक देणार आहोत आणि नितीन बापट यांची ईमेल आय डी ची पण लिंक देतोय आणि फोन नंबर देतोय. चलो पुन्हा भेटाया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.